प्रतिष्ठित नागरिक आणि बाबांचे मोठे भक्त जी.वाय. पाटील आप्पा त्यांचं पण पुण्यस्मरण होतं. आमचे जयंत पाटील साहेब मंत्री तिथं आज होते. त्या पण कार्यक्रमाला बाबांचं आगमन होणार होतं आणि त्याबरोबर 150 वर्षापूर्वीचं जुना आश्रम कारगिर्याचा आणि त्याच शेजारी बाबांच्या सानिध्यात नेहमी राहिलेले आपल्या डोनेवाडीचे देवानंद बाबा की ज्यांचं अमोल मार्गदर्शन सगळ्या भाविकांना भारतातल्या लाभलं, परदेशातल्या लाभलं, ज्यांच्या अभंगानं वगैरे सगळी लोक मंत्रमुग्ध व्हायची ते देवानंद बाबा. मी माझ्या वयाच्या 18 वर्षापासून बावडेकर बाबा, देवानंद बाबा, काकडे बाबा असे भरपूर विभूती बघितले आणि बाबांच्या सानिध्यात राहिलो. बरेच विभूती आहेत आणि जुने आहेत. धर्मानंद बाबा त्यात होते. हे सगळे स्वतः कष्ट करायचे, आश्रम बांधताना कामं करायचे. त्यावेळेला एवढी कुटी सुद्धा बांधताना भारी पडायचं, कारण गुरुमाऊली पूर्ण वैराग्यात होते आणि फक्त लंगोटवर होते. आता समाज वाढला, बाहेर फिरणं झालं आणि बाबांना उपरण घ्यावी लागली. या सर्व पाहता पाहता हे सगळं कार्य बाबा त्या कराडला एक आगाशूचा डोंगर आहे तिथं बसायचे आणि म्हणायचे आम्हाला की आपलं कार्य जगात जाणार आहे, परदेशात जाणार आहे आणि सगळीकडे विश्वात्मक कार्य होणार आहे. अगदी त्यावेळेला राजीव गांधीनं सुद्धा त्यांच्या मृत्यूची चाहूल बाबांना लागली होती. राजीव गांधीने बॉम्ब टाकून मारलं ते, त्यांच्या मृत्यूची चाहूल पण बाबांना लागली होती. त्यांना कळवायचा प्रयत्न आमचा चालला होता, पण जोपर्यंत दिल्लीला निरोप पोचायचा, आम्ही पण लहान होतो, आम्हाला कळता येत नव्हतं जास्त, कुठं जास्त ओळख नव्हती, तोपर्यंत त्यांचा अंत झालेला होता. असं भविष्य बाबांनी, आता या कोरोना आला हे सुद्धा बाबांनी ह्या टायमिंगचं त्यावेळेला भविष्य वर्तवलं होतं. असा पुढे त्रास होणार म्हणून असे अनेक 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 गोष्टी आहेत. आणि ह्याच गोष्टीतनं भाविक भक्तांनी पूर्वी बाबांच्या सानिध्यात फार जवळीक काढलेली आहे. त्यापैकी काही लोक गेली, काही जुनी लोक हयात आहेत आणि जे हयात आहेत त्यांना वाटतं पूर्वी बाबा आमच्याजवळ बसायचे, बोलायचे, आता भेटत पण नाही, कारण परिवार फार मोठा झाला. बाबा जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरायला लागले आणि प्रत्येक राज्यातून भाविकांचा ओघ झाला. हे विश्वात्मक कार्य निर्माण झालं आणि मग हे करता करता भाविकांचा ओघ वाढला आणि आता कोकणला सुद्धा लांबून लांबून भाविक येतात. दसरा आणि दिवाळीचा मोसम आहे आणि तिथं भाविकांचं फार मोठ्या प्रमाणात आगमन होतं. आणि मग गुरुमाऊलींनी जागा जर सोडली तर काही भाविकांना परत जावं लागतं. तुम्ही आम्ही सगळे ज्या त्या भागात स्थिर आहोत, आपल्याला बाबांचं परत कधीतरी दर्शन होणारच आहे. पण जे लांबून लांबून येतात त्यांचा थोडासा हिरमोड होतो. कोरोनामुळे 1.5-2 वर्ष झालं मंदिर बंद आहेत, तरी सुद्धा आपल्या बाबांचं मंदिर बंद नव्हतं. ते सारखं भाविकांचा ओघ आणि बाबांचं दर्शन ठराविक वेळेला 1 महिना 2 महिने असं फक्त बाबांनी एकांत घेतला, नाहीतर दर्शन आपलं सतत चालूच होतं. गुरुमाऊलींना आज या ठिकाणी येण्याची इच्छा होती, तरी पण आपण त्या भूमिपूजन बोर्डाचं केलं आणि इकडं आपलं आगमन ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला बाबांचा फोन आला होता माझ्या फोनवर. किती लोक आहेत, कसा कार्यक्रम झाला, काय चाललंय, मी सर्व माहिती इथं पळत येऊन दिली आणि बाबांना सांगितलं 200-300 लोक आहेत, कार्यक्रम फार छान चाललाय, भूमिपूजन झालं, आपल्या खासदार ताई आहेत त्यांचे चिरंजीव आले, त्यांनी पण मोठ्या दिलानं या आश्रमला 20 लाख रुपयाची मदत दिली. बघा सगळीकडेच मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, पण एका आत्म्याच्या कार्यासाठी त्यांनी जी 20 लाखाची मदत केली ती फार मोठी आहे आणि त्यांना सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद नक्कीच लाभणार आहे. कारण हे धाडस
फार मोठं त्यांनी केलंय. आणि ह्या डोनेवाडीच्या परिसरात आमच्या विवेकानंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भारताच्या नकाशात नव्हे जगाच्या नकाशात या गावचं नाव जाईल असं त्यांनी भाकीत केलेलं आहे. कुणी सांगावं तुम्ही आम्ही असू नसू, पण शिर्डीच्या साईबाबांचं बघा, 20 वर्षापूर्वी बाबा होते त्यावेळेला काहीच नव्हतं, पण आम्ही 20 वर्षापूर्वी बाबांच्याकडे जायचो त्यावेळेला सहज दर्शन व्हायचं. आता त्या शिर्डीमध्ये 12-12 तास 6-6 तास दर्शन होत नाही. आणि मग आपल्या गुरुमाऊलींची अवस्था तशीच आहे. आणि त्या पद्धतीनं हा सर्व विश्वात्मक कार्याचा गाडा आता पुढं पुढं चाललेला आहे. आणि गुरुमाऊलींचं पण तपश्चर्या साधना तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन, तुम्हाला ध्यान शिकवून, तुमच्या आत्म्याचं, तुमच्या देहाचं, तुमच्या सगळ्या संसाराचं कल्याण करून सर्वांना बाबा बरोबर परत पुढं पुढं घेऊन चालले. आणि आपण सर्वजण हे सगळं अकल्पित आहे आणि विचित्र आहे. आम्ही बघतोय, टीव्हीवर बघतोय, सगळीकडे बघतोय, साधू संत बघतोय, सगळे बघतोय. कोण कुठं वादात येते, कोण काय करते, कोण गोळी घालून घेते, कोण आत्महत्या करते. हे भयानक अवस्था आहे. पण एकच आमचे गुरुमाऊली आहेत की सगळ्यांना बरोबर घेऊन ते चाललेले आहेत. सगळ्यांच्यावर प्रेम करतायत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं पण चालू आहेत. आणि ते सगळी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं होत राहतात. तुम्हा सर्वांना मला एक विनंती करायची आहे की हे सगळं कार्य हे तुम्ही धनुष्य उचललेलं आहे, हे गुरुमाऊलींच्या प्रेमापोटी उचललेलं आहे. फक्त एक काम करा की सगळ्यांना गुरुमाऊलींच्या वतीनं विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी एकोप्यानं आणि एकजुटीनं हे काम जर तुम्ही करायला गेला आणि सतत गुरुमाऊलीचं ध्यान केलं तर विवेकानंद महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे नक्कीच नाव जगाच्या नकाशात जाणार. कारण जवळच कारग्याचा आश्रम आहे, 150 वर्षापूर्वीच आहे. बंगाली बाबांचं पण तिथं स्थान आहे आणि बाबांचं पण तिथं स्थान आहे. आणि त्याच परिसरामध्ये 2-3 किलोमीटरच्या अंतरावर हा आश्रम उभा राहतोय. जागा तर मिळालेली आहे, कामाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच काम मोठं होणार. त्यापैकी आता आपल्या खासदारताईंनी तुम्हाला त्याचा म्हणजे ह्या कामाची सुरुवात करण्यासाठी मोठी चालना दिलेली आहे. अशा मोठ्या विभूती जर आपल्याला लाभल्या आणि आपल्याला सहकार्य करायला लागल्या तर आणि तुमच्या सगळ्यांचं जर प्रेम मिळालं, तुम्ही सगळ्यांनी छोटासा खाडीचा वाटा उचलला तर नक्कीच हा आश्रम फार मोठ्या प्रमाणात होईल आणि परत गुरुमाऊलींचं आगमन इथं होईल. गुरुमाऊलींचं लक्ष इकडेच आहे. बाबा नंतर फोन बंद झाल्यावर म्हटले आम्ही आता ध्यानाला बसतो, त्याच्यानंतर आपण बोलू. कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रम चालू आहे, ध्यानाला बसतो. याचा अर्थ असा की गुरुमाऊली इकडेच बघत असतात, इथं काय चाललंय बघत असतात. त्यांना तिथं बसून सगळं दिसतं, 100% दिसतं. काही गोष्टीची बोलायला आम्हाला मर्यादा आहेत, आम्ही बोलतच नाही. मी कधी प्रवचन करत नाही, बोलत नाही. कारण आम्ही ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला गुरुमाऊलींच्या शिवाय आम्हाला काही बोलायचं सुचत नाही. पण बाबा म्हणतात आत्म्यावर बोला. आत्म्या बोलायचं आमचं प्रवचन करणं नाही किंवा काही नाही, आमचा अभ्यास नाही. तरी पण काही घटना गुरुमाऊलींच्या सांगायच्या म्हटलं तर तुम्हाला एक माझ्या जीवनातली घटना सांगतो की बाबांना समजतं का नाही. मी घरी होतो आणि सकाळी 7:30ला 8ला मला जेवायची सोय आहे. म्हणून मंडळीने मला मेथीची आपल्या शापूची भाजी वाढली आणि शापूची भाजी मी जेवलो. आणि मी शापूची भाजी नेहमी आवडीने खातो आणि त्या दिवशी खाल्ली आणि दिवसभर मला बेचैन झालं. असा बेचैन झालो मी की मला वाटलं मी आज जाणार, माझं संपलेलं आहे. आणि मी दिवसभर गुरुमाऊलींना फोन लावत होतो आणि नेमकं त्याच दिवशी बाबा एकांतात गेलेले होते कोकमठाणला आणि ते रूम मध्ये कडी घालून आतनं बसले होते. कुणालाही दरवाजा उघडला नव्हता. मी गणेश महाराजांना फोन करत होतो, सगळ्यांना करत होतो की मला बाबांशी बोलायचं आहे, फोन द्या. ते म्हणले पवार साहेब बाबांनी आतून कडी घातलेली आहे आणि ते दिवसभर दरवाजा उघडणार नाही, तर दरवाजा ज्यावेळेला उघडेल त्यावेळेला पहिल्यांदा तुमचा फोन देतो. असं करत करत दिवसभर मी बेचैन झालो आणि बरोबर 5 वाजता
बाबांचा फोन आला. मला म्हणले आत्मा माझी काय झालं? बाबा बरं झालं म्हटलं, मला माझी तुमची भेट झाली. मला वाटत होतं मी आज जाणार, पण तुमचा आवाज ऐकला आणि मी दुरुस्त झालो. बाबा म्हणले काय काळजी करू नको. मला त्याने काहीच विचार नाही, काळजी करू नको. सकाळी तू शापूची भाजी खाल्ली होतीस म्हणून तुला तसं झालं. 2 ग्लास पाणी पे, काही काळजी करायचं काम नाही. आता मला सांगा, मी जेवलो काय, खाल्लं काय हे सांगितलंच नाही. त्यांनी मला विचारलं पण नाही आणि मी शापूची भाजी खाल्ली हे ते बाबा मला सांगतो. मी तिथं रडलो, आमची मंडळी रडली. अशा अनेक 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 घटना आहेत. पौर्णिमेचा दिवस होता आणि बाबांनी मला सांगितलं तुला पौर्णिमेला 14ला माझा नियम आहे जायचा. आणि नेमकं वकिलाने सांगितलं उद्या सकाळी कोर्टाची तारीख आहे आणि तुमचं हिअरिंग आहे आणि तुम्हाला कोर्टासमोर उभा राहायचं आहे आणि तुम्ही पाहिजे. मी म्हटलं मला बाबांच्या दर्शनाला जायचं आहे, मी कोर्टात येणार नाही, प्रतिनिधी पाठवतो. नाही म्हणजे तुम्ही स्वतः उत्तर द्यायला पाहिजे आणि तुम्हाला आलं पाहिजे. मी बाबांना म्हटलं काय करू बाबा? बाबा म्हणजे तुझा नियम आहे तो कर. मी म्हटलं चला कोकण. रात्री 1ला मी निघालो. तारखेचं काय पण होऊ दे म्हटलं, निकाल उलटा जाऊ दे, आपण कोकमटाला जायचं. मी निघून गेलो आणि बाबांच्या जवळ सकाळी 9ला पोहोचलो आणि दर्शन वगैरे झालं आणि 10 वाजता 11 साडे 11 वाजून गेले. कोर्टाची तारखेची वेळ संपली आणि मला वकिलांचा फोन आला. पवार साहेब तुम्ही नाही आला ते बरं झालं, आज कोर्टाची तब्येत बिघडली त्यामुळे कोर्ट रजेवर होतो. ही कुणाची किमी आहे? ही कोण करतं? अतिशय चमत्कारिक चमत्कारिक एक नव्हे हजारो घटना घडतात आणि बाबा साक्षात परमेश्वर आहेत. आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे. माझ्या वयाच्या 18 वर्षापासून आता माझं 65 वर्षाचं वय आहे. मुलगा इंजिनियर झाला, मुलगीचं लग्न झालं, सद्गुरू कृपेने झालं. मोठे भाऊ DYSP होते, मध्ये एक्साइज इन्स्पेक्टर होते, दोघे पण बाबांचे भक्त होते. त्यांच्या पण मृत्यूची तारीख बाबांनी सांगितली, कारण काही सूचना दिल्या त्या पाळल्या नाही आणि बरोबर तारीख सांगितली बाबांनी. असं केलं तर असं होईल, असं हे सांगायला आम्हाला बंदी आहे. तर गुरुमाऊलींचा जर इथं गुरुमाऊली असत्या तर मला तिथून काहीतरी फेकून मारलं असतं, बोलायचं नाही म्हणून, कारण सांगायच्या मर्यादा असतात. तर तुम्ही प्रत्येकानं त्यांना जाणून घ्या आणि साक्षात परमेश्वर आपल्या जवळ आहे. जास्त प्रवचन देणं, भाषण देणं मला येत नाही. 7 शास्त्र 18 पुराण सगळे सांगून थकले, देवाचं महत्व सांगून थकले, पण परमेश्वर कळला कोणाला कळला नाही. आणि बाबांनी एकच सांगितलं की आत्मा परमेश्वर तो तुमच्या हृदयात राहतो आणि त्याला शोधा, ध्यान करा, कुठेही फिरू नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. आणि आमच्या पुढे संकट वाढलेलं असलं आणि आम्ही जर रात्रभर ध्यानात बसलो तर नक्कीच संकट दूर होतं. आमच्या नेरल्यामध्ये एक माऊली येते कराडची आणि प्रत्येक गणपतीला ती गणपती अर्पण करायला येते. मी म्हटलं तुम्ही प्रत्येक गणपतीच्या सणाला गणपती मूर्ती मंदिरामध्ये आणून का देता? अहो म्हणजे मी पहिल्यापासून आणून देते, कारण माझे मालक सिरियस होते आणि ते गणपतीची मूर्ती करत होते आणि त्यात एक मूर्ती मी अर्पण करत होते आणि ते सिरियस झाले. कोल्हापूरला ऍडमिट केलं आणि डॉक्टरने सांगितलं हे संपले, हे आता मृत्यू यांचा होणार आहे. आणि बाबाने त्यांना सांगितलं तू काय काळजी करू नको, तू ध्यान कर. ती माऊली सांगत होती मला सगळं सोडून दिलं, मालक सोडले, दवाखान्यात सगळं सोडलं आणि एकांतात रात्री 2 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मालकाचं निरोप कानावर येतोपर्यंत ती माऊली ध्यानातनं उठलीच नव्हती. बाबांनी सहज सांगितलं तू ध्यान कर. आणि तेवढा भोळी आहे बिचारी, सुशिक्षित नाही, आता आहे. परवाच माझी तिची मुलाखत झाली आणि मग ध्यान केल्यानंतर तिकडून निरोप आला की मालकांची तब्येत व्यवस्थित आहे आणि ते जगले, आता पण ते जिवंत आहे आणि मूर्त्या करतात. आणि ती माऊली तिथे येऊन प्रत्येक वर्षी आमच्या जंगली महाराज मंदिरामध्ये मूर्ती अर्पण करून गणपतीची जाते. हे सगळं गुरुमाऊलीचा खेळ जिथं जिथं चालू आहे
तुम्ही इथं ध्यान करा, तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवा, तुम्हाला तिची नक्की प्रचिती येईल. कारण की बाबा म्हणजे हवा आहे. आता तुम्ही जाल तिथं तुम्हाला श्वास घ्यायला मिळतो. तुम्ही कुठेही जावा तिथं तुमच्या बरोबर हवा आहे आणि त्या श्वासावर तुम्ही जगता. तसं जिथं तुम्ही आठवण काढणार तिथं बाबांच्या लहरी तुमच्याजवळ पोहोचलेल्या असतात आणि ते तेवढं कार्य त्यांचं मोठं चालू असतं. विश्वात्मक कार्य आहे. एवढं पूर्ण वैराग्य तुम्हाला जगाच्या पाठीवर हिमालयाच्या गुहेत बघायला मिळालं तर माहित नाही, पण माणसातलं कडक वैराग्य आणि माणसातला देव तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. आम्ही ते सगळं म्हणजे प्रचिती घेतलेली आहे, बघितलेलं आहे, भाग फिरलेला आहे, सगळीकडे बघितलेलं आहे. जास्त सांगण्यापेक्षा मी थोडक्यात बोलतो, कारण तुम्हाला सगळ्यांना बाबांची कल्पना आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही विवेकानंद महाराजांनी सांगितलं ध्यानावर बोलले. आता बाबा सांगतात कोणी काही बोलायचं नाही, ध्यानावरच फक्त बोलायचं. सगळ्यांना ध्यान करायला लावायचं, हृदयात ध्यान करायला लावायचं. तुम्ही देवाला जाऊन सांगायचं माझं हे काम होईल का, ते काम होईल का, नाही, तुम्ही ध्यान करा. बाबा प्रत्येकाला म्हणते ध्यान कर. मग ध्यानाला तुम्ही जर महत्व दिलं तर तुमची सगळी कामं ऑटोमॅटिक निघून जातात आणि हे सत्य आहे. फक्त तुमचं ध्यान कसं होतंय. मी ध्यान केलं पण माझं काम झालं नाही. तुम्ही ध्यान कसं केलं, गुरुमाऊलीकडे पोहोचलं का नाही हे माहित नाही. मग त्या पद्धतीने जर व्यवस्थित तुमचा ध्यानाचा कार्यक्रम झाला तर प्रचिती नक्की असते. त्याचा आम्ही एक वेळ नाही 100 वेळा अनुभव घेतलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं सांगावं आणि गुरुमाऊलींच्या बद्दल थोडंसं बोलावं म्हणून साधनानंद महाराजांनी मला विनंती केली. आणि फारच ही जागा अतिशय सुंदर आहे, रोडच्या आहे आणि मागं मी कुटीच्या उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेला थोडंसं बाबा नाराज होते. कुटी व्यवस्थित झालेली होती, खाली पायाला दगड टोचत होते आणि आता बघितलं तर एकदम अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे. बाबांचा मगाशीच फोन झाला, आता एक थोड्या वेळाने येण्याची शक्यता आहे आणि येईल त्यावेळेला सगळं विचारून घेतील आणि नंतर तुमच्या पण भेटीसाठी बाबा लवकरच येतील आणि तुमची सर्वांची भेट होईल. कारण